कल्याण जिला न्यायालय वकील संगठन की इस वर्ष की जंबो कार्यकारिणी का मतदान प्रक्रिया से चयन किया गया है। आगामी 3 वर्ष के लिए दोबारा प्रकाश राजाराम जगताप को अध्यक्ष पद के लिए चुना गया है। ये चुनाव प्रक्रिया 2 दिनों तक चली, जिसमें कुल 885 में से 786 वकीलों ने अगले अध्यक्ष के लिए मतदान डाला। प्रकाश जगताप ने 260 वोट लेकर तत्कालीन अध्यक्ष सिद्धार्थ खरंगुले को 25 मतों से पराजित किया। सिद्धार्थ को 226 मतों पर समाधान करना पड़ा। इस वर्ष के लिए प्रकाश जगताप के सहयोगी वकील संगठन के उपाध्यक्ष पद के लिए अधिवक्ता विनोद गरुड़ को चुना गया है। सचिव पद पर मतदान प्रक्रिया से अधिवक्ता चंद्रकांत वाघमारे का चयन किया गया है। सह सचिव पद पर अधिवक्ता मोहन हंडे, सुनील गायकर का चयन हुआ है। कैशियर के रूप में अधिवक्ता अभिन गायकर, विशाल गायकवाड़, ग्रंथालय पद पर अधिवक्ता भारत पाटिल को, कार्यकारिणी सदस्य पद पर सदस्य गुलाब खंदारे, विशाल केदार, विनया पाटिल, पंकज जाधव तथा रुपेश कड़वले की नियुक्ति की गई है। कुल मिलाकर 2 दिनों तक चली इस मतदान प्रक्रिया का कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी के रूप में अधिवक्ता महेश बोर्डे, नितीन घाडगे, देशमुख तथा संतोष जाधव ने देखा। कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेची निवडणूक त्रिवार्षिक असते। ही त्रिवार्षिक निवडणूक डिसेंबरमध्ये व्हायला पाहिजे होती, परंतु काही कारणास्तव ती जानेवारीमध्ये 23 जानेवारीला ही निवडणूक झालेली आहे आणि ही निवडणूक 24 जानेवारीला त्याचं मतमोजणी झालेले आहे। आमच्या कल्याण वकील संघटनेमध्ये 1950पेक्षा जास्त सभासद आहेत, परंतु 1 बार 1 वोट याचं व्हेरिफिकेशन करावं लागतं आणि व्हेरिफिकेशनमध्ये 885 सभासदांनी फॉर्म भरला होता, म्हणून तेवढे पात्र ठरलेत मतदानासाठी आणि मतदान प्रक्रियेमध्ये 786 एवढ्या सभासदांनी येऊन मतदानाचा अधिकार या ठिकाणी बजावलेला आहे। अतिशय चुरशीची लढत होती, संघर्षाची लढत होती आणि या लढतीमध्ये प्रत्येक पदासाठी 5 उमेदवार उभे होते। अध्यक्षपदासाठी आम्ही 5 जण उभे होतो। 5 पैकी मी त्या ठिकाणी विन झालेलो आहे। अध्यक्ष म्हणून प्रकाश राजाराम जगताप मी विन झालेलो आहे। उपाध्यक्षपदासाठी सुद्धा 5 जण होते, त्यात विनोद गरुड, ॲडव्होकेट विनोद गरुड आहेत, हे विजयी झालेले आहेत। सचिव पदासाठी 4 जण उभे होते, त्याच्यामध्ये वाघमारे, चंद्रकांत वाघमारे हे निवडणूक जिंकलेले आहेत। सहसचिव पदासाठी 6-7 जण उभे होते, त्यात 2 जण विजयी झालेले आहेत, मोहन हंडे आणि सुनील गायकर आहेत, ते विजयी झालेले आहेत। खजिनदाराचं एक विशेष कौतुक म्हणावं लागेल, ते सलग 15व्या वेळेस विजयी झालेले आहेत। सलग मध्ये कुठलाही गॅप नाही, 15 वेळेस ते या ठिकाणी विजयी झालेले आहेत। अभिन गायकर म्हणून आहेत, ते विजयी झालेले आहेत आणि सहखजिनदार म्हणून एक विशाल गायकवाड, ॲडव्होकेट विशाल गायकवाड हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि ग्रंथपाल म्हणून सलग 3ऱ्यांदा भरत पाटील साहेब यांनी बाजी मारलेली आहे। एवढी चुरशीची निवडणूक होती, मतमोजणी होती आणि अशा पद्धतीने 13 जणांची कार्यकारिणी निवडून आलेली आहे। मी दुसऱ्यांदा निवडून आलेलो अध्यक्ष म्हणून आमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे। सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी या ठिकाणी न्यायालयाची नवीन इमारत उभी राहणं गरजेचं आहे आणि ही इमारत लवकरात लवकर उभं राहण्यासाठी म्हणजे 2-3 महिन्यात इथे कुदळ पडावी अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे। या इमारतीची डागडुजी करावी लागणार आहे, कारण नवीन इमारत पूर्ण व्हायला निदान 4-5 वर्ष जातील। ही इमारत आपल्यासमोर आहे, हिची डागडुजी करणंसुद्धा गरजेचं आहे। पार्किंगची समस्या भीषण आहे या ठिकाणी, परंतु या सगळ्या समस्यांचं मूळ इमारत आहे आणि एकदा का इमारत झाली तर आमच्या सगळ्या समस्या संपतील अशी अपेक्षा आहे। माननीय जिल्हा न्यायाधीश साहेब अग्रवाल साहेब यांचं विशेष लक्ष या न्यायालयाच्या इमारतीकडे आहे। आमच्या इथल्या सय्यद मॅडम आत्ताच 2-3 महिन्यापूर्वी या ठिकाणी बदली होऊन आलेल्या आहेत। अतिशय दक्ष मॅडम आहेत आणि कामाच्या बाबतीत त्यांना कोणी बोलण्याचीच गरज नाही, असं त्यांचंही लक्ष या इमारतीच्या कामकाजाकडे आहे। लवकरात लवकर कामकाज व्हावं यासाठी चालू आहे। बाजूची आपली जी फास्टॅगची इमारत आहे त्या इमारतीवरती आपल्याला तात्पुरते 3 कोर्ट बसवायचे आहेत, ते काम PWDला दिलेलं आहे, ते अजून आलेलं नाहीत, कारण आचारसंहिता येथे चालू होते महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे, ते आता संपलेले आहे। ते पण काम लवकर होईल आणि हे जे ऐतिहासिक कोर्ट आहे 127 वर्षापूर्वीचं कोर्ट आहे इथे, या कोर्टाची इमारत जी जागा आहे ती डिमॉलिश केली जाईल आणि या ठिकाणी नवीन इमारत उभारण्यात येणार आहे। नुकतेच इलेक्शन पार पडलेले आहे आणि ह्या इलेक्शनमध्ये
जे आमचे वकील मतदार आहेत त्या वकील मतदारांनी भरभरून आम्हाला मत दिलेले आहे आणि भरभरून मत देण्याच्या पाठीमागचा उद्देश फक्त एकच आहे की आम्ही त्यांच्यासाठी काम करावं आणि आम्ही ही त्यांना ग्वाही देतो की आम्ही त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करू आणि हा इमारतीचा प्रश्न जो आहे तो इमारतीचा प्रश्न आम्ही या 3 वर्षामध्ये वर्णी लावणार म्हणजे लावणार अशी आम्ही त्यांना हे या ठिकाणी आश्वासन देतो. 4 वेळा पडतो. मी ॲडव्होकेट गुलाबराव खंदारे तळणीकर, जिल्हा व सत्र न्यायालय कल्याण. आमच्या होऊ घातलेल्या क्रिमिनल फौजदारी न्यायालयाच्या वकील संघटनेच्या 2026 ते 2028 दरम्यानच्या कार्यकारिणीच्या निवडणुका आताच पार पडल्या आणि या निवडणुकीमध्ये प्रकाशदादा जगताप अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. आमचे राजे उपाध्यक्ष गरुडसाहेब निवडून आलेले आहेत. सर्व कार्यकारिणी चांगल्या पद्धतीने निवडून आली आणि त्यांच्या कार्यकारिणीमध्ये मी सदस्यामधून नंबर 1 वर विक्रमी मत घेतलेलं आहे आणि हे विक्रमी मत म्हणजे 304 मत घेतलेलं आहे आणि हे विक्रमी मत हे सर्व माझ्या प्रिय वकील बंधू आणि भगिनीने दिलेलं आहे. माझा प्रचार त्यांनी बघितला, माझ्या कामाची पद्धत बघितली आणि मी खरंच माझं स्वप्न होतं की या वकील संघटनेसाठी काहीतरी करायचं म्हणून या लोकांनी मला मतदान म्हणून चांगल्या भरघोस मतदान दिलं. त्यांच्या स्वप्नाचा मी भंग करणार नाही. मला जे काही अन्याय वकिलावर होईल तिथं धावून जाण्याची मी हे ठेवीन आणि प्रत्येक वकिलाच्या पाठीमागं उभा राहील कारण वकील